कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं. दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू. सूत्रांची माहिती. पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्या थांबेना. सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार. कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र उद्यापर्यंत बंद राहणार. पाकिस्तानी वायुसेना अभ्यास करणार असल्यानं निर्णय. इतर देशातील विमानांना पाक हवाई क्षेत्रातून जाण्यास मनाई. युद्धासाठी आम्ही तयार. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचं मोठं वक्तव्य. दोन्ही देशांनी अणुबॉम्बचा वापर करू नये. ख्वाजा आसिफची प्रतिक्रिया. पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे तुर्की सरकारनं फेटाळले. इंधन भरण्याच्या उद्देशानंच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं. पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर तुर्की सरकारचं स्पष्टीकरण. भारतीय टोलनाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी ISIचा प्रयत्न. भारतातील टोलनाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती. लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याची विचारपूस सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा. अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं. पीडित कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विद्यार्थ्याची चौकशी. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. चंद्रहार पाटील यांनी श्रीकांत शिंदे धैर्यशील मानेंची भेट घेतली. सूत्रांची माहिती. दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार. BKC येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार ऑनलाईन विक्रीला. ऐतिहासिक तलवारीसाठी राजे मुधोजी भोसले लिलावात सहभागी होणार. राजे मुधोजी भोसले यांचा केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्क. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या निवृत्त होणार. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार सदानंद दातेंच्या नावाची चर्चा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक. 15 मे पासून मुंबईत 15% पाणी कपात. भांडूपमध्ये काही भागात आज पाणी पुरवठा बंद. जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी पहाटे 3:30 पासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. नाशिकच्या काश्यपी धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. काश्यपी धरणातून पाणी सोडल्यानं गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढणार. गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसामुळे आंबा पिकाच्या बागांना मोठा फटका. नमामि चंद्रभागा अभियानातील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू. प्रकल्पासाठी 1,80 लाख रुपयांचा खर्च. गुरसाळे गावचं सांडपाणी थेट भीमा नदीत मिसळणं बंद. धाराशिवमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे सफरचंदाची बाग भुईसपाट. 3 वर्षापासून जोपासलेल्या सफरचंद बागेचं नुकसान. शासनानं मदत करावी. शेतकऱ्याची मागणी. अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्टींवर मोठी कारवाई. शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडोला अंतर्गत कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उगारला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात. बेळगावमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाव आंदोलन कार्यक्रमातील प्रकार. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानं सिद्धरामय्या संतापले. IPLमध्ये 14 वर्ष वैभव सूर्यवंशीची 35 चेंडूत शतकी खेळी. वैभव ठरला IPL स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज. राजस्थानकडून गुजरातचा 8 विकेट्सनं पराभव. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.